पनवेल महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आता अधिकृतपणे जाहीर झाली आहे. शुक्रवार दिनांक 6 मार्च 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता ही महत्त्वपूर्ण महासभा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे पार पडणार आहे. या महासभेत अनेक महत्त्वाचे विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलमानुसार स्थायी समितीची रचना करण्यात येणार असून एकूण 16 सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच महिला व बालकल्याण समितीची सदस्य संख्या निश्चित करून सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. याच सभेत सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे 7 नामनिर्देशित म्हणजेच स्वीकृत सदस्यांची नियुक्ती. सभागृहात एकूण 78 निर्वाचित सदस्य आहेत. संख्याबळानुसार महायुतीकडे 59 जागा तर महाविकास आघाडीकडे 18 जागा आहेत. या गणितानुसार 5 जागा महायुतीला आणि 2 जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेना उबाठा गटाने स्वतंत्र गट स्थापन केल्यामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. उबाठा गटानेही स्वीकृत सदस्यपदावर दावा ठोकल्याने महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला आहे. महायुतीकडून शिवदास कांबळे, प्रथमेश सोमण, अमर उपाध्याय, गणेश कडू आणि उमेश इनामदार ही नावे चर्चेत आहेत. तर महाविकास आघाडीकडून गोपाळ भगत आणि सुदाम पाटील यांची नावे आघाडीवर आहेत. अंतिम क्षणी नेमकी कोणती नावे सभागृहात मंजूर होतात याकडे संपूर्ण पनवेलकरांचे लक्ष लागले आहे. 6 मार्चची महासभा केवळ औपचारिक न राहता पनवेलच्या आगामी राजकीय वाटचालीसाठी दिशादर्शक ठरणार का, याचा निर्णय आता काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.